लाचखोरी आणि कमिशनखोरीची परंपरा संजय राऊत आणि उभाटा गटाची आहे। लोकसभेला तुम्ही 48 पैकी 30 जागा जिंकल्या, तेव्हा तुम्ही मतचोरी केली होती का? तुमचा भाऊ सुनील राऊत विक्रोळीमध्ये निवडून आले, त्यावेळेला तुम्ही मतचोरी केली होती का? त्यावेळेला मतदारांना तुम्ही विकत घेतलं होतं का? ज्या पद्धतीनं मतदारांचा अपमान करण्याचं काम संजय राऊत आणि उभाटा गटाच्या मार्फत केलं जातं, खऱ्या अर्थानं मतचोरी झाली असेल तर ती लोकसभेला झाली असेल। त्यावेळेला तुम्हाला विजय मिळाला, त्याबद्दल तुम्ही चकार शब्द बोलायला नाही आणि विधानसभेला जनतेनं देवाभाऊंना आशीर्वाद दिले तर लगेच तुमचा पोटशूळ उठला। खरं तर मतदारांनी देवाभाऊंना साथ दिली, मतदारांनी महायुतीला साथ दिली आणि महाविकास आघाडीला नाकारलंय। त्यामुळे मतचोरी झाली नाही तर तुमची मती चोरीला गेलेली आहे, हे वारंवार सिद्ध झालं। मतदारांना विकत घेण्याचा प्रयत्न तुम्ही लोकसभेला केला होता, आता महापालिकेला जनता आणि महापालिकेला मतदार तुम्हाला तुमची जागा दाखवून देतील।